नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर संपकरी ठाम आहेत आणि त्यामुळे हा संप आता रेंगाळला असून ही कोंडी नेमकी फुटणार तरी केव्हा असा प्रश्नही निर्माण झालाय. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पगारवाढीविषयी संपकऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे? कर्मचारी आणखी किती काळ संप करणार आहेत? या संपामुळे एसटी महामंडळासमोर आणखी नवं कोणतं संकट उभं ठाकलेलं आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत संप, दशा आणि दिशा या आपल्या खास शोमध्ये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे. संपकरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यामुळे सरकारची मोठी कोंडी झालेली आहे. तसंच सर्वसामान्य प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या संपावर तोडगा निघणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. पाहूया राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटलेला नाही. खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी गेल्या आठवड्यातच केलेली आहे. मात्र एसटी कर्मचारी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आझाद मैदानाला आंदोलन काही नवं नाहीये, पण जर काही नवं असेल तर ते आहे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कारण संपाचं हत्यार उपसलेले हे कर्मचारी 21 दिवस सातत्यानं याच आझाद मैदानात आहेत. मध्येच पावसाच्या सरी पण बरसल्या, मध्येच सूर्यानं आपली किरणं अधिक प्रखर केली खरी, पण यांचा संप मात्र कुठेच संपेल अशी चिन्ह नव्हती ना दिसली आणि आताही तेच आहे. खरं तर जी मागणी आहे विलिनीकरणाची, या मागणीवर ठाम राहत हे सगळे कर्मचारी संपावर गेलेत आणि 21 दिवस म्हणजे ज्याला खरं तर राज्याचा कणा, राज्याच्या वाहतुकीचा कणा ज्याच्यावर अवलंबून आहे अशी एसटीच कोलमडून पडली आहे. मी जर तुम्हाला दृश्य दाखवते इकडची आझाद मैदानातली ही सगळी आपण दृश्य पाहतो की जिथे आपल्या कपड्यांनी भरलेल्या बॅगा किंवा मग बाकी इतर सगळ्या सामानांसह अनेक जण इथे स्थान मांडून बसलेले आहेत. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केलेली आहे. मात्र ही पगारवाढ फसवी असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. वेगवेगळ्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होत असल्याचा दावा संपकऱ्यांकडून करण्यात येतोय. भरपूर कापून जातात मॅडम. फंड वगैरे, हे ग्रॅज्युटी वगैरे, पगार जास्त हातात येत नाही. हे दाखवणं एक आणि करणं एक, हे दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे की नाही सरकारचा, तोच पहिल्यांदा आम्हाला मान्य नाही. आणि इतके वर्ष आमची पगारात वाढ आहे ना, ती 1700, 1800, 1200 तोंडाला चुना पुसायचा आणि मोकळं व्हायचं. शासनात विलिनीकरण झालं तरच आमचा फायदा होईल, कारण सगळ्या सवलती वगैरे तेव्हाच आम्हाला मिळणार. कारण जे लोक बाहेर गावून जातात, नाईट आउटला जातात, त्यांची अत्यंत बिकट अवस्था असते. त्यांना थंड पाण्याची व्यवस्था नसते, म्हणजे खायची प्यायची व्यवस्था नसते. त्यांना तरी पण रात्रभर प्रवास करून त्यांना तिथं त्या जागेवर पोहोचल्यानंतर झोपायला सुद्धा व्यवस्था नसते आणि पाणी तर नसतंच. एसटी संपाचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर घेतला जातोय. आगामी काळात त्याचा फटका एसटी महामंडळालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र एसटीला मरण नसल्याचं संपकऱ्यांचं म्हणणं आहे. एसटी जर चालू असेल तर एसटीच्या टायमिंगला प्रवासी हा स्टँडवर येतो आणि एसटीच्या अगोदर 5 मिनिटं वडाप चालू होते. एसटी चालू नसल्यावर मॅडम कोणीही माणसं तिथं वडापला येत नाहीत. आता तुम्हाला उदाहरण म्हणून जर बघायचं असेल तर 21 दिवस महाराष्ट्रातल्या सर्व परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. किती लोक किती स्टॉपला आहेत याचा सर्व्हे तुम्ही करू शकता. सगळ्या घटना सरकार जबाबदार. मॅडम, मला 12 वर्ष झाली सर्व्हिसला, मला हातामध्ये 17,000 पगार येते, माझं कुटुंब धकत नाही आणि ही एसटी बंद पडणार नाही कधी. राजकारणाची ही खाणारी गव्हाण आहे एसटी म्हणजे. या संपाचा मोठा फटका मराठवाड्यालाही बसलेला आहे. औरंगाबादमधल्या दोन्ही एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आंदोलन रेंगाळल्यामुळे आता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाच्या ठिकाणी वेगळ्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. औरंगाबाद बस स्टँडवर
असा माहोल आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी दालबट्टी तळण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि इकडं जे आहे इकडं पंक्तीला लोक बसलेले आहेत। हे बघून तुम्हाला वाटेल की एखाद्या लग्नाची तयारी आहे की काय, किंवा एखादा सत्संग चालू आहे की काय, मात्र हा लग्नाचा सोहळा नाही किंवा सत्संग सुद्धा नाही, तर हे आहे एसटी कर्मचाऱ्यांचं लांबलेलं आंदोलन। कारण आता आंदोलन एवढं लांबत चाललेलं आहे की औरंगाबाद आगार 2च्या कर्मचाऱ्यांनी स्वतःची जेवणाची सोय स्वतःच केलेली आहे। 5 रुपये 10 रुपये जमा करून ही लोक एक वेळचं जेवणाची सोय करतात। कारण अनेक कर्मचारी जे आहे बाहेर गावून आलेले असतात या ठिकाणी त्यांच्या आंदोलनामध्ये सपोर्ट करायला, त्याच्या जेवणाची सोय म्हणून या पंक्ती आहेत। औरंगाबादच्या दोन्ही एसटी आगारातल्या एकूण 32 कर्मचाऱ्यांवर महामंडळानं निलंबनाची कारवाई केलेली आहे, तर 11 जणांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे। खरं तर राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर केली आहे, मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर आजही अडून बसलेले आहेत। मागील तारखेच्या वेळेस आम्ही स्वतः तिथं मुंबईला उपस्थित होतो आणि त्यावेळेस माननीय न्यायालयानं 20 डिसेंबर ही तारीख दिलेली, त्यामुळे आम्ही असं गृहीत धरून चाललो का 20 डिसेंबरपर्यंत आपण सध्या तरी संपावर ठाम राहायचंय, ज्यानंतर पुढची काय उच्च न्यायालय निर्णय घेईल ती आम्हाला मान्य आहे। तुमची आता 20 तारखेपर्यंतची तयारी आहे? हो, 100% आम्ही 20 तारखेपर्यंत असंच संपावर आमच्या दुखावट्यामध्ये सामील राहणार आहे। तर काय वाटतं तुम्हाला, हे आंदोलन किती दिवस चालेल? काही सांगता येत नाही, आता ते निर्णयावर आहे अवलंबून। त्यांनी अहवाल वगैरे सादर करायचं सांगितलेलं आहे, आता बघू आता न्यायालय काय सांगतं ते। न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच पूर्ण निकाल देईल। जोपर्यंत आमचे वकील साहेब काही सांगत नाही, त्यामुळे आम्ही तर असं वाटतंय की आम्हाला अजून सरकारकडनं म्हणजे काहीच आमच्या पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही, त्याच्यामुळे असं वाटू लागलं की आंदोलन अजून जास्त दिवस चालणार आहे, कारण कोणत्याच गोष्टीवर अजून तरी काही मार्ग निघत नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांनी 20 डिसेंबरपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय। एकीकडे संपामुळे एसटी महामंडळाला रोजच्या रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय, तर दुसरीकडे संप मिटल्यानंतर एसटी महामंडळावर नवा आर्थिक बोजा पडणार आहे। गेल्या महिन्याभरापासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्यामुळे त्या पुन्हा सुरू करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे। एसटी कर्मचारी संप आता जवळपास 1 महिना झाला सुरू आहे। यामध्ये महामंडळाचं बी नुकसान आहे, त्याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचंही नुकसान आहे। हे दोन तर नुकसान आपण बघतोय, मात्र तिसरं एक नुकसान होणार आहे जे तांत्रिक आहे, कारण गाड्या जवळपास 1 महिना झाला बंद आहेत। मग या गाड्या जर 1 महिना बंद असतील, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, यांचे तांत्रिक प्रॉब्लेम असतात। गाडी उभी राहिल्याच्या नंतर ऑइल घट्ट होतं, बॅटरी खराब होती, टायरावर प्रेशर येतं। 7 टनाची गाडी आहे, जर 1 महिनाभर उभी राहिली तर टायरावर प्रेशर येऊन टायर फुटण्याची शक्यता राहते नंतर, कारण टायर कमजोर होतात। कारण प्रत्येक वेळेस गाडी चालू असली तर काही वाटत नाही, पण आता उभ्या गाडीत जर एअर प्रेशरची जी हवा आहे ती उतरल्याच्या नंतर टँकमध्ये पाणी तयार होण्याची शक्यता राहते। भविष्यात त्या टँकला कुठेही लीक होऊ शकतं किंवा अपघातही होऊ शकतो, ब्रेक रोल करतात ते। बॅटरी खराब होऊ शकते, ऑइल सुद्धा खराब होऊ शकतं त्याच्यामध्ये उभा असल्यामुळं। पुन्हा ऑइल जर जाम झालं, समजा घट्ट झालं तर ते पिस्टन सुद्धा जाम होऊ शकतात। पुन्हा ब्रेक पाईप असतो आपला, ब्रेक पाईप खराब होण्याचे प्रकार वाढतात, बुस्टर जाऊ शकतात, किंवा हवा एखादी कमी झाली समजा टायरमध्ये, तर ते टायरमधली हवा कमी झाली तर त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर ते टायर कटू शकतं। इकडे पुण्यातले एसटी कर्मचारी सुद्धा विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यातल्या स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातून प्रवासी वाहतूक ठप्प झालेली आहे। जवळपास महिना उलटून गेला तरी महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा अजूनही सुरूच आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर वाकडेवाडीच्या बसस्थानकामध्ये आम्ही आहोत। इथल्या डेपोमधल्या एसटीच्या मालकीच्या एकाही बसनं गेला महिनाभर चाक फिरवून डेपोच्या बाहेर निघालेली नाहीये। केवळ कंत्राटी शिवशाही ज्या आहेत त्या बसेसच्या रोज साधारण 20 ते 25 फेऱ्या या नाशिकला होत असतात। त्या वगळता एकही एसटी कर्मचारी जो आहे तो आगारामध्ये कामाला येत नाही। या डेपोमध्ये येणाऱ्या किंवा इथून प्रवास करणाऱ्या सगळ्या नागरिकांना केवळ खाजगी बसेसचाच पर्याय जो आहे तो उपलब्ध आहे। राज्य सरकारनं पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही कर्मचारी जे आहेत ते आक्रमकच आहेत। त्यांनी माघार घेणार नाही अशी भूमिका ठेवली आहे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत, आणि त्याचा परिणाम जो आहे तो एसटीवरती झालेला दिसतोय। 100% एसटीच्या मालकीच्या असलेल्या गाड्या ज्या आहेत त्या एकही गाडी गेले महिनाभर आगारातून बाहेर पडलेली नाही। रोज साधारण
सुमारे 10 ते 25 हजार प्रवासी जे आहेत ते या स्थानकावरून प्रवास करत असतात। या सगळ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे। सरकारनं पगारवाढ दिली तरी विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावर संपकरी आता आणखी आक्रमक झालेले आहेत। विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निश्चय या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर जे प्रवासी बांधव आहेत, म्हणजे हा फक्त महामंडळातील एकट्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न नसून जे प्रवासी बांधव आहेत त्यांना देखील एक किफायतशीर, वक्तशीर व योग्य प्रकारे सेवा देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू व त्यांना देखील एक व्यवस्थित व वक्तशीर सुरक्षित सेवा आमच्या माध्यमातून मिळत जाईल। आमची शेवटची आणि पहिली एकच मागणी आहे की आम्हाला शासनात विलिनीकरण हवं आहे। यासाठी आम्हाला कितीही संघर्ष करावा लागला तरी सुद्धा आमची महिला वर्ग जरी आहे, पुरुष वर्ग आहे, पुरुष तर करतोच संघर्ष, पण आम्ही महिलासुद्धा त्याच्यामध्ये कमी पडणार नाही याची आम्ही शाश्वती देतोय। राज्यातले एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळं आता हा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळे एकीकडे एसटी महामंडळाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एसटी कामगारांच्या संपाची कोंडी फोडण्यासाठी विरोधकांनीही प्रयत्न केलेला होता। सरकारनं विलिनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्या, मात्र संपकरी आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे हा संप आता चिघळलेला आहे। शासनाला आम्ही किती दिवस झालं मागणी करतोय की आमच्या शासनामध्ये विलीकरण झालंच पाहिजे। आता ते ऐकायला येत नाही त्यांना। आम्ही सहज आमचा हक्क मागतोय, आम्ही भीक मागत नव्हतो एवढे दिवस, पण आता आमच्यावर भीक मागायची वेळ आली त्यांनी। हे काही हक्कच मागत आहे त्यांचं, कोणाची इस्टेट मागत नाही, मालमत्ता मागत नाही, काहीच नाही, आणि कोणताचा हक्क पण घेत नाही, हे स्वतःच फक्त मागत आहे। गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलं। गेल्या महिन्याच्या 27 तारखेला एसटीच्या विविध कर्मचारी संघटनांनी मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली। राज्यभरातून एसटी कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले। खरं तर आझाद मैदानात आंदोलन सुरू होण्यापूर्वीच राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली होती। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली। संप सुरू असतानाच आगारात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली। त्यानंतर 4 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना पुन्हा संपावर गेली आणि एसटी आगारांमधलं कामकाज ठप्प झालं। एसटी कर्मचाऱ्यांचा वाढता आक्रोश लक्षात घेता राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण वगळता कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य होऊ शकतात, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं। विलिनीकरण ही प्रक्रिया एका दिवसात होणार नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं। मात्र एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीपासून मागे हटले नाहीयेत। त्यामुळेच 27 ऑक्टोबरला एसटी कामगारांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली। विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचं कर्मचारी संघटनांनी जाहीर केलं।
त्यानंतर 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात एसटी कामगारांच्या संपाला सुरुवात झाली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची चाकं थांबली। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून आजही एसटीची ओळख आहे। गाव वाड्या वस्त्यांना जोडण्याचं काम एसटी महामंडळानं केलं। मात्र गेल्या महिनाभरापासून एसटीला ब्रेक लागला। खरं तर गेल्या महिनाभराच्या काळात बरंच काही घडलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली। मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी एक समिती स्थापन करण्याचा आदेश दिला। एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या 2 नेत्यांनी या आंदोलनात उडी घेतली। त्यानंतर एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा आणि वाटाघाटीला सुरुवात झाली। दरम्यान एसटी महामंडळाने संपकऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली। चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि अखेर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12% 28% करण्याचा निर्णय घेतला। 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5,000 रुपयांची वाढ करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। पगारवाढ 41% असल्याचा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला। एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाविषयी कोर्टानं नेमलेल्या समितीचा निर्णय सरकारला मान्य असेल असंही सरकारकडून आश्वासन देण्यात आलं। 1 ते 10, 10 ते 20 आणि 20च्या पुढे असे 3 टप्पे केले। 10 ते 20 याच्यामध्ये जवळजवळ 4,000ची मूळ वेतनात वाढ केली, त्यामुळे त्यांचे देखील पगार चांगले वाढले। त्याचबरोबर ज्यांचे पगार जास्त आहेत, ज्यांचे पगार खूप वर्षाची सर्व्हिस केल्यामुळे जास्त आहे, अशा लोकांच्या पगारात देखील 2,500ने वाढ केली। मात्र राज्य सरकारच्या घोषणेवर संपकऱ्यांचं समाधान झालं नाही। दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपकऱ्यांना पाठिंबा कायम ठेवत या संपातून माघार घेतली। राज्य सरकारच्या घोषणेनंतर संपकऱ्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असून आता कर्मचाऱ्यांनीही एक पाऊल पुढे टाकावं अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची पगारवाढ जाहीर केल्यामुळे संपकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असाही एक मतप्रवाह पाहायला मिळाला। मात्र संपकऱ्यांनी आरपारची भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारच्या पगारवाढीच्या निर्णयानंतरही संपावर तोडगा निघू शकला नाही। त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या दोन्ही आमदारांनी कॉन्शियस कॉल घेतला की जसं आपण एसटी कर्मचाऱ्यांना उत्तरदायी आहोत तसं महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत। अनंत काळ आपण एसटी बंद ठेवू शकत नाही आणि म्हणून आता ही मागणी मान्य करून घ्यावी आणि विलिनीकरणाकरता कोर्टात लढावं। सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील हे देखील विलिनीकरणावर ठामच होते, परंतु ज्यावेळी त्यांना कळलं की त्याला 90 दिवसाचा कुठेतरी कालावधी लागणार आहे, त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली आणि तशीच उर्वरित कर्मचाऱ्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी ही आज देखील आमची सगळ्यांची इच्छा आहे। एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण केल्याशिवाय एसटी कामगारांचे प्रश्न सुटणार नाहीत असं संपकऱ्यांचं म्हणणं आहे। महामंडळ असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत नाहीत। महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे नवीन भरती करता येत नाही। कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो। महामंडळाला नव्या बसेसची खरेदी करता येत नाही, त्यामुळे जुन्या बसेसवर ताण येतो। जुन्या बसेसची वेळेवर देखभाल दुरुस्ती करता येत नाही। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे एसटीची अनेक स्थानकं आणि आगारांची दुरावस्था झाली आहे। आर्थिक तुटवड्याचा परिणाम बसेससाठी लागणाऱ्या इंधन खरेदीवर होत असल्याचं एसटी कामगार संघटनांचं म्हणणं आहे। आपल्याला कोण भडकवत असेल, आपल्याला जो चुकीच्या मार्गाने नेत असेल, तर यामध्ये नुकसान एसटीचं आणि एसटीच्या कामगारांचं होतंय, कुठल्याही नेत्याचं नुकसान होत नाहीये। आणि म्हणून मी वारंवार विनंती करतोय, आज देखील आपल्या माध्यमातून विनंती करतो की कामावर या। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास महामंडळाची आर्थिक बाजू भक्कम होईल आणि एसटीचा प्रवास सुरळीत होईल अशी संपकऱ्यांना आशा आहे। मात्र विलिनीकरणाविषयी राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे अद्यापही संपावर तोडगा निघू शकला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।